भाजप म्हणतं ते 400हून अधिक जागा जिंकतील, पण केरळ, आंध्र, तमिळनाडू, बंगाल, ओडिशात भाजप नाही. मग भाजप 400 पेक्षा जास्त जागा कसं जिंकेल? शरद पवारांचा सवाल. देशामध्ये भाजपला पूरक चित्र नाही, पक्की घर देण्याचं आश्वासनही हवेतच. मोदी फक्त घोषणाच करतात. शरद पवारांची टीका. मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, कुणाच्या ताटातलं हिसकावून घेऊ नका, शरद पवारांचा सल्ला. सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याचं जरांगेंना आश्वासन, पण सरकारनं आश्वासन पाळलं नाही. मराठा आरक्षणावरून शरद पवारांची सरकारवर टीका. राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्लांची नियुक्ती. रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या आणि पहिल्या महिला पोलीस महासंचालक. राज्यामध्ये 13 फेब्रुवारीपासून एसटी संघटनांचं विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होऊनही त्याची अंमलबजावणी झाली नसल्यानं एसटी संघटना आक्रमक. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान मिळणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. नोव्हेंबर 2005 नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार. 4,500 ते 5,000 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाल्यानंतरही मुंबईमध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरूच. मानधन वाढ, पेन्शन आणि ग्रॅज्युइटी संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी. अंगणवाडी सेविकांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं, संबंधित खात्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंचं आवाहन. अंगणवाडी सेविकांच्या अनेक मागण्या आतापर्यंत पूर्ण, काही मागण्या धोरणात्मक आणि केंद्राच्या अखत्यारीत आहेत. त्याबाबतही प्रयत्न करू, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंची माहिती. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर पहिल्यांदा अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सोडवणार. शरद पवार गटाच्या शिबिरात सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये असलेल्या अनधिकृत फूल दुकानांवर महापालिकेची कारवाई. सिद्धिविनायक न्यास मंदिरानं तक्रार केल्यानंतर महापालिकेची कारवाई. शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोड बांधल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होणार, तर या रोडसाठी आकारण्यात येणारा टोल सर्वात कमी. मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. 20 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान रामलल्लांचं दर्शन बंद राहणार. 23 जानेवारीपासून भाविकांना रामलल्लांचं दर्शन घेता येणार. 22 जानेवारीला राज्यामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करा. मंत्री मंगल प्रभात लोढा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. आरोग्य विभागाकडे असलेली विकास कामं काल मर्यादेमध्ये पूर्ण करा. मुंबईतील आढावा बैठकीत आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे निर्देश. मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या भांडूप इथल्या सेवालयाचं उद्घाटन. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. महानंदच्या 27 एकर जागेवर गुजरात लॉबीचा डोळा. खासदार संजय राऊतांचा आरोप. संजय राऊत काय बोलतात त्याला काही आधार नसतो. खोटं बोलून रोज गाडी चालवतात. खोट्या डॉक्टर नोंदी, खोटा हजेरी पैसा खाल्ला. राजकारण करायचं असतं, पण हे कुठेतरी थांबायला हवं. संजय राऊतांवर मंत्री दीपक केसरकरांची टीका. नारायण राणेंना शिवसेनेचं मुख्यमंत्री केलं, तसंच काही सायकल चोरी करणाऱ्यांना सुद्धा शिवसेनेमुळे मानाची पदं मिळाली. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंबद्दल वक्तव्य केल्यानंतर वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. रखडलेली भरती आणि रखडलेल्या अनुदानासाठी संस्था चालक आक्रमक. शिक्षण संस्था चालक 10वी-12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत. रामाबद्दलच्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हाडांकडून खेद व्यक्त. वक्तव्यावरती ठाम, मात्र आजकाल अभ्यासाला नाही तर भावनांना महत्त्व. जितेंद्र आव्हाडांनी केलं स्पष्ट. श्रीराम आणि त्यांचा संपूर्ण कुळ सात्विक आहार करणारा होता, याचं उदाहरण अनेक ग्रंथांमध्ये आहे. श्रीराम पंत महाराज जोशींची माहिती. नागपूरच्या महाल परिसरामध्ये भाजपचं आंदोलन. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा केला निषेध.
जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर रात्रंदिवस मटणाची पार्टी करणारे आज आंदोलन करतायत. दानवेंची भाजपच्या आंदोलनावर टीका. जितेंद्र आव्हाडांच्या प्रभू श्रीरामांच्या वक्तव्याविरोधात पुणे भाजप आक्रमक. भाजपतर्फे अलका चौकात आंदोलन. जितेंद्र आव्हाडांच्या निषेधाच्या दिल्या घोषणा. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. आव्हाडांच्या प्रतिमेला काळं फासणाऱ्या प्रवृत्तीचा केला निषेध. शिबिराच्या प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक. माजी मंत्री सुनील केदार यांच्या फोटोवरून नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा वाद. पदाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये लावण्यात आलेले सुनील केदार यांचे फोटो काढण्याची भाजपची मागणी. तर केदार यांचा फोटो काढणार नसल्याची काँग्रेसची भूमिका. 10 जानेवारीला ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचे कुटुंबीय एसीबी चौकशीसाठी राहणार हजर. अलिबाग इथल्या एसीबी कार्यालयात होणार चौकशी. आदित्य ठाकरे यांचे मित्र राहुल गोम्स यांच्यावर ताडदेव पोलीस स्टेशन येथे गुन्हे आर्थिक शाखेकडून गुन्हा दाखल. मुलुंड आणि दहिसर इथल्या जम्बो कोविड केंद्र घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. दहिसर आणि मुलुंड जम्बो कोविड केअर सेंटर घोटाळ्या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 37 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप. कंत्राटदार राहुल गोम्स, वेंडर्स आणि महानगरपालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. शरद पवारांचे बंधू आणि सकाळ माध्यम समूहाचे संचालक प्रतापराव पवार किरीट सोमय्यांविरोधात बदनामीचा खटला दाखल करणार. सोमय्या यांनी पीएपी घोटाळ्यामध्ये केलेल्या आरोपानंतर पवार कुटुंबियांचा निर्णय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना शासकीय बंगला सुपूर्द. विरोधी पक्षनेते पद स्वीकारल्यानंतर तब्बल 6 महिन्यांनी बंगला देण्यात आला. पुण्यामध्ये ओला आणि उबेरचा प्रवास महागणार. प्रवासी भाड्यामध्ये वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी. एसी कारमधून 1.5 किलोमीटर प्रवासासाठी 37 रुपये मोजावे लागणार. वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी आजही फेसाली. इंद्रायणीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप. आम्ही महाविकास आघाडी किंवा महायुतीबरोबर जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या 6 जागांवर लक्ष केंद्रित करेल. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींचं वक्तव्य. मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा वाढला. मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला सुनील शेळकेंचा विरोध. दादा म्हणतील तसं असं म्हणत शेळकेंचा बारणेंना सूचक इशारा. आमदार सुनील शेळकेंनी मावळमधून श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर पार्थ पवारांच्या उमेदवारीची मागणी. आमदार अण्णा बनसोडेंकडून मावळमधून पार्थ पवारांच्या उमेदवारीची मागणी. आमदार सुनील शेळकेंकडून खासदार श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोध. तर पार्थ पवारांना उमेदवारी देण्याची आमदार अण्णा बनसोडेंची मागणी. या दोन्ही आमदारांचा बोलवता धनी वेगळा. बारणेंचा पलटवार. अयोध्येला जाणारा कलश उदयनराजे भोसलेंच्या जलमंदिरात. यावेळी उदयनराजे भोसलेंच्या हस्ते कलशाचं पूजन. पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक. बैठकीत झालेल्या चर्चांबाबत अध्यक्षांकडून खुलासा नाही. मंत्री उदय सामंतांच्या हस्ते चिपळूणमधील विविध कामांचं भूमिपूजन. चिपळूण नगर परिषदेच्या कैलासवासी अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलनामध्ये बॅडमिंटन कोर्टचं लोकार्पण. यावेळी सामंतांनी आमदार श्रेखर निकम यांच्यासोबत लुटला बॅडमिंटन खेळण्याचा आनंद. सुधारित मोटार वाहन कायद्यावरून सामनातून सरकारवर हल्लाबोल. राम मंदिराच्या उद्घाटनामुळेच कायद्याला तात्पुरती स्थगिती. सामनातून केंद्र सरकारवर निशाणा. लवकरच लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता. अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया 9 जानेवारीपर्यंत पूर्ण करा. निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर पोलीस महासंचालकांचे निर्देश. मुंबईमध्ये मागील 48 तासांपासून किमान तापमानामध्ये घट. आज मुंबईतील सांताक्रूज केंद्रावर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस. काल सांताक्रूज केंद्रावर मोसमातील सर्वात कमी 18.4 तापमानाची नोंद. द्रोणागिरी, JNPT, उल्वे, खारघर, तळोजा,
नोंदणा होणारा पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार. हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा बंद. 5 जानेवारी सकाळी 9 ते 6 जानेवारी सकाळी 9 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम अँड सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या 2 अधिकाऱ्यांसह दोघांना अटक. यातील 2 आरोपींच्या घराच्या झडतीदरम्यान आढळले 2,15,00,000 जप्त. लाचखोरीच्या आरोपाखाली 4घांना सीबीआयकडून अटक. केंद्र सरकारनं पारित केलेल्या वाहन कायद्याविरुद्ध डहाणूमध्ये निदर्शनं. आमदार विनोद निकोलेंच्या नेतृत्वात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची निदर्शनं. आंदोलनकर्त्यांकडून कायदा रद्द करण्याची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबोली नांगर तास इथे पर्यटकांच्या थार गाडीचा अपघात. थार झाडावरती आदळल्यानं 6 जण जखमी तर एका पर्यटकाचा मृत्यू. नवी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरचिटणीसांची 6 जानेवारीला बैठक. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि राम मंदिर प्रचारासह अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार. 1 ते 2 दिवसामध्ये राहुल गांधी खरगे काँग्रेसच्या जागांसंदर्भात निर्णय घेणार. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जागेवर काँग्रेस दावा करणार तर कोकणची जागा ठाकरे गट आणि इतर मित्रपक्षांसाठी सोडणार. सूत्रांची माहिती. 20 जानेवारीपर्यंत इंडिया आघाडीचं जागा वाटप पूर्ण होणार. जागा वाटपासंदर्भात मल्लिकार्जुन खरगे मित्रपक्षांसोबत करणार चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनुभवला स्नॉर्केलिंगचा अनुभव. लक्षद्वीप दौऱ्यामध्ये समुद्रातील वनस्पती पाहण्याचाही घेतला अनुभव. 13 फेब्रुवारीला अबुधाबीमध्ये पंतप्रधान मोदींचा एहलान मोदी मेगा डायस्पोरा कार्यक्रम होणार. यात भारतीय डायस्पोरामधील 50,000 सदस्यांचा सहभाग अपेक्षित. उत्तर प्रदेश सरकारकडून 19 ते 21 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचं आयोजन. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पतंगपटू महोत्सवात सहभागी होणार. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेमधील अनेक रुग्णालयांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य. न्यूयॉर्कसह 4 राज्यांकडून कोविड मार्गदर्शक तत्त्व जारी. केपटाऊन कसोटीमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवरती 7 विकेट्सनी सनसनाटी विजय. कसोटी इतिहासातला सर्वात झटपट निकाल. अवघ्या 642 चेंडूंमध्ये कसोटी निकाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.